शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा ठीक 4 वाजता सुरुवात होणार आहे। याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट हे आपल्यासोबत आहे। नमस्कार। आज पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे, यावर काय सांगाल? आज शिवसेनेचा मेळावा आणि या मेळाव्याला मुख्य मार्गदर्शक भाऊ एकनाथ शिंदे साहेब उपस्थित राहतात। या मेळाव्यामध्ये अनेक प्रवेश होणार आहेत। जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक येतात। ही खऱ्या अर्थानं महानगरपालिका जिल्हा परिषद प्रचाराची नांदी याला म्हणायला हरकत नाही। म्हणून कार्यकर्ता एक उत्साहात जोशात या ठिकाणी येतो। आपण पाहाल 5 वाजता हा जवळपास हा मेळावा सुरू होईल आणि त्या मेळाव्यामध्ये एक नवीन मंत्र निवडणूक जिंकण्याचं हे एकनाथ शिंदे साहेब देणार आहे। म्हणून मला वाटतं आजच्या या मराठवाडा लेवलवर जी बैठक पण रानामध्ये होती आणि दुसरा मेळावा होता, ते आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। एकीकडे बघितलं उपमुख्यमंत्री शिंदे यांचे असतील, माझे आमदार असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांची उपस्थितीमध्ये मोठे उपस्थितीमध्ये त्यांच्यामध्ये हा मेळावा पार पडणार आहे। आम्ही आज ह्या मेळाव्यामध्ये काही निवडकच काही प्रवेश घेतो। अनेक आमच्याकडे मोठी यादी आहे, परंतु हे दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही घेणार। आज प्रमुख काही लोकांचे आम्ही प्रवेश घेतो। आमच्याकडे येणाऱ्यांची गर्दी आम्हाला गर्दी म्हणून घ्यायची नाही, तर तो कार्यकर्ता असला पाहिजे, पक्षासाठी तर तो उपयोगाचा असला पाहिजे। या सर्व बाबी तपासूनच आम्ही त्यांना प्रवेश देतो। म्हणून येणारा हा कार्यकर्ता आम्हाला पक्षासाठी निश्चितच उपयोगाचा ठरणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पण आहे आणि अनेक लोक अनेक दिवसापासून यासाठी वेटिंगमध्ये होते। त्यांना वाटत होतं की आम्हाला या पक्षामध्ये काम करायचं, म्हणून शिंदे साहेबांनी परमिशन घेऊन त्यांचा प्रवेश आज होतो। आता ज्या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश होणार आहे, म्हणजे जे नवीन चेहरे येणार आहेत, त्या नवीन चेहऱ्यांना संदेशामध्ये मिळेल। हे बघा, संधी म्हणजे काम करायला प्रत्येकाला वाव आहे। संधी द्यायचं काम हे एकनाथ शिंदे साहेबांचं, ते ठरवतील त्यांना कुणाला काय द्यायचं, कुणाला काय करायचं हे शिंदे साहेबांचा अधिकार आहे। त्यामुळे